आजची मोठी बातमी पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषदेतून समोर येत आहे, जिथे विद्यमान अध्यक्षांवर पद अपात्रबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नेमके याचे नगराध्यक्ष राजेंद्र माशी यांना निवडून आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी या प्रचाराचा सपाटा लावला होता. नेमके त्यांच्यावरच अनधिकृत बांधकाम केल्याने व ती माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्याचा आरोप करत थेट पद अपात्र ठरवण्यासाठी याचिका करण्यात आली आहे. हे नेमकं प्रकरण काय? तर डहाणू येथील सामाजिक कार्यकर्ते फिरोज खुर्शेद जमशेदजी यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात अपात्रतेचा अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी विरोधकांवर प्रहार करीत निवडणुकीतील पराजय पचनी न पडल्याने पोटात अजीर्ण झाल्याने गोळी पाठवणार असल्याचे सांगत टीका केली आहे. नगर परिषदेचे विद्यमान अध्यक्ष यांनी त्यांच्या राहत्या घराचे बेकायदेशीर बांधकाम केले आहे. कोणतीही अनधिकृत परवानगी न घेता बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम CRZ2 आणि नो डेव्हलपमेंट झोन मध्ये करण्यात आले आहे. पर्यावरणीय नियम आणि FSI नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. अजून गंभीर मुद्दा म्हणजे निवडणूक नामांकन भरताना अध्यक्षांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आलाय, जो कायद्याच्या कलम 16 व 44 अंतर्गत गुन्हा ठरू शकतो. पुरावे सांगतात की 15 मार्च 2023 रोजी नगर निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत परवानगीशिवाय RCC बांधकाम पूर्ण झाल्याचे आढळल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे. या अर्जाच्या मुख्य मागण्या काय याकडे एक लक्ष देऊयात. अध्यक्षांना तात्काळ अपात्र ठरवावे, स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करावी, निवडणूक शपथपत्राची पडताळणी करावी, दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, BNS 2023 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करावा, चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिकार स्थगित करावेत. या प्रकरणामुळे डहाणू नगर परिषदेत मोठी खळबळ उडाली असून पुढील काही दिवसात यावर मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आता सर्वांचेच लक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. खुर्शेद जमशेदजी, राहणार डहाणू. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. दी अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचा मी एक कार्यकर्ता असून मी सध्या एक याचिका दाखल केलेली आहे. डिस्क्वालिफिकेशन पिटिशन दाखल केलेलं आहे श्री राजेंद्र लखू माची यांच्या विरोधात, जे आमचे डहाणूचे नगराध्यक्ष आहेत, ज्यांनी स्वतः बेकायदेशीर बांधकाममध्ये राहत असून आणि बेकायदेशीर बांधकाम 2023 पूर्ण केल्याचा असं आम्हाला माहिती आढळलेली आहे व आमच्याकडे त्याचे पुरावे पण आहेत. डहाणू नगर परिषदेने स्वतः 2023 ते बीट निरीक्षकांनी त्याची सर्वे आणि स्क्रुटिनी केलेली आहे. त्याची रिपोर्ट पण माझ्याकडे आहे. RCCचं बांधकाम CRZ करणं हे चुकीचं आहे. विदाऊट परमिशन करणं हे चुकीचं आहे. ही माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दिली नाही आहे का? प्रतिज्ञापत्रामध्ये कुठलाही माहिती अशी काही दिलेली नाही आहे आणि नगरपालिकाने त्या बांधकामाला अनधिकृत बांधकामचा मालमत्ता क्रमांक त्यांना देऊन त्यांना ते मालमत्ताचं जे कर असेल ते त्या हिशोबाने घेतलं पाहिजे होतं. जेव्हा ते NOC देताना इलेक्शनच्या पिटिशनला लावण्यासाठी इलेक्शनचं जे नॉमिनेशन फॉर्मला लावण्यासाठी जे NOC लागतात ते NOC मध्ये पण तसं काही नमूद केलेलं नाही आहे. 3 महिन्यांपूर्वी डहाणू नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि आपल्या सर्वच पालघर जिल्ह्याला डहाणूकरांच्या जनतेला माहिती आहे की डहाणूकरांच्या आशीर्वादामुळे अगदी खूप मोठ्या मताधिक्याने डहाणूचे नगराध्यक्षपदी राजू माची हे निवडून आले आणि हा डहाणूकरांना दिलेला कौल होता. आणि आता जे काही सांगितलं जातं आहे की बाबा कोणतरी डिस्क्वालिफिकेशन करता पिटिशन जाहीर केल्याने पत्रकार परिषद काहीतरी घेतली होती. मला एवढं सांगायचं आहे की माणसाने पराभव स्वीकारण्याची ताकद असली पाहिजे. निवडणुकीमध्ये हार आणि विजय ह्या दोन्ही गोष्टी असतात, परंतु जी काही लोकांना डहाणूच्या जनतेने घरी बसवलं, आता ते बंद दाराड एका वेगळ्या मार्गाने येऊन बसले असतील, परंतु त्यांना जो धडा शिकवला, जो हमपणा होता, जो मीपणा होता, त्याच्यावर डहाणूच्या जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेऊन राजू माची हा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती, जो स्थानिक भूमिपुत्र आहे, जनतेशी जोडलेला आहे, समुद्राच्या नातीशी माळ आहे त्याची, अशा व्यक्तीला निवडून दिलं. आणि जेव्हा एखाद्या माणसाला समोरून येऊन बोलता येत नाही, त्या दुसऱ्याला पुढे करून जी बोलण्याची जी वृत्ती आहे त्याला धडा शिकवला आहे. आणि आपण बघितलं असेल निवडणूक संपल्या एक शिंदे साहेबांनी चांगलं वाक्य सांगितलं होतं की राजेंद्र माची हे
डहाणूच्या जनतेचे सेवक म्हणून काम करतील आणि त्यांनी सेवकाची पहिलीच भूमिका बजावत आत्ताच तुम्ही 20, 21 आणि 22 मार्च रोजी जो न भूतो असा डहाणू महोत्सव कार्यक्रम घेतला, जो डहाणूच्या जनतेला आनंद देणारा होता. त्यामध्ये लाखो लोक, 4.5 लाखच्या वर लोक सहभागी झाली. त्यामुळे काही लोकांना ते बघवत नसेल तर आम्ही त्यांना गोळी पाठवू एक, की जी पोटामध्ये जेव्हा थोडंसं अजीर्ण होतं तेव्हा ते हे होण्याकरता एक गोळी मिळते, ते पाठवू. परंतु हे जे विजय दिला आहे राजेंद्र माच्छी यांना, हा डहाणूच्या जनतेने दिला आहे. आणि कुठल्या अशा आणि त्याचे योग्य वेळी योग्य उत्तर जसे जसे प्रश्न उपस्थित होते तर आम्ही नक्कीच देऊ. परंतु आपण जेव्हा एक बोट पुढे करतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात, ह्याचं प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे.